मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारात विनापरवाना मध्य प्रदेश राज्याकडून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरला शिरपूर तालुका पोलिसांनी पकडून 48,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पळसण्यात गावालगत तपासणी नाका उभारण्यात आला असून दिनांक 22 पहाटेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका कंटेनरमधून मध्य प्रदेश महाराष्ट्रात विनापरवाना देशी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार आहे। त्या अनुषंगाने पळासने तपासणी नाक्यावर सापळा लावला असता सेंदवाकडून कंटेनर क्रमांक NL01AG 9252 येताना दिसले। पोलीस पथकाने थांबवून चालक विजय कुमार प्रताप सिंग वय 32 व सहचालक प्रवीण कुमार मानसिंग वय 33 राहणार नवा तालुका रायगड सादुलपूर जिल्हा जुरू राजस्थान यांना वाहनात काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली। कंटेनर तालुका पोलीस ठाण्यात नेऊन तपासणी केली असता त्यात 17,28,000 रुपये किमतीचा स्पेशल ओढका 120 बॉक्स, 7,05,700 रुपये किमतीचे रशियन ओढका 49 बॉक्स, 4,15,008 रुपये किमतीची मॅकडॉल नंबर 1131 बॉक्स, 20 लाख रुपये किमतीची कंटेनर असा एकूण 48,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा परिषद श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई रफिक मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, योगेश मोरे, कैलास पवार, सुनील फाटक, संदीप ठाकरे, संजय भाई भूषण पाटील, मनोज पाटील यांनी केली आहे। लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने शिरपूर तालुका येथे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करण्या अनुषंगाने पळासनेर येथे चेक नाका नेमण्यात आलेला आहे। दिनांक 22 मार्च 2024 रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली, एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार आहे। त्याप्रमाणे पळासनेर येथील चेक नाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली। त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला। त्या कंटेनरचे चालक विजय कुमार प्रताप सिंग व क्लीनर प्रदीप कुमार मानसिंग दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मालाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही। त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली। कंटेनरमध्ये एकूण 48,48,000चा अवैध मुद्देमाल आढळून आला। त्यामध्ये 17,28,000चा समर स्पेशल ओढका, 7,05,000चा रशियन ओढका व 4,15,000चा मॅकडोवेल असा अवैध दारूसाठा मिळून आला। सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड 01AG 9252 असा आहे। या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत। लोकनायक न्यूज